नमस्कार. यूट्यूबवर यशस्वी होण्यासाठी काय करावं यावर हजारो व्हिडिओ आहेत नाही का? पण एक प्रॉब्लेम आहे. त्यातल्या बऱ्याच टिप्स आता जुन्या झाल्या आहेत. खरं तर 2026 मध्ये यूट्यूबवर यशस्वी होणं हे काही नशिबाचा खेळ नाहीये. यामागे आहे एक स्मार्ट आधुनिक स्ट्रॅटेजी. चला तर मग हे नवीन प्लेबुक काय आहे आणि त्यातली यशाची सूत्र कोणती आहेत तेच समजून घेऊया. अच्छा, एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की चांगला कंटेंट बनवा म्हणजे झालं, यश नक्की मिळणार. पण खरंच हे इतकं सोपं आहे का? खरं सांगायचं तर हे फक्त अर्धसत्य आहे. विचार करा, जिथे प्रत्येक मिनिटाला हजारो व्हिडिओ अपलोड होत आहेत, तिथे फक्त चांगला कंटेंट बनवून काय होणार? नाही, आता गरज आहे एका ठोस, विचारपूर्वक केलेल्या प्लॅनची. हा आकडा बघा, 30 लाख रुपये ही कमाई आहे एका वर्षाची. आणि ती सुद्धा फक्त एका विशिष्ट ऑटोमेटेड स्ट्रॅटेजीचा वापर करून. म्हणजे हे देशातल्या अनेक टॉप सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या पॅकेजपेक्षा जास्त आहे. खरं की नाही? यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की योग्य रणनीती असेल तर यूट्यूबमध्ये किती प्रचंड आर्थिक क्षमता आहे. ओके, तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी यूट्यूबचे यशाचे नवे नियम काय आहेत? मग नफा मिळवण्याचे 2 मार्ग कोणते, म्हणजे पर्सनल ब्रँड आणि कंटेंट मशीन. त्यानंतर यासाठी लागणारी आधुनिक साधनं कोणती आहेत ते पाहू. आणि शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबू की एक चाहता वर्ग तयार करायचा आहे की एक मोठं साम्राज्य उभं करायचं आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून, यशाचे नवीन नियम. हे खरं आहे की यूट्यूबचा खेळ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, तो खूप गुंतागुंतीचा झाला आहे. पण गंमत अशी आहे की हीच गुंतागुंत आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. फक्त कन्सिस्टंट रहा किंवा सातत्य ठेवा या जुन्या सल्ल्याच्या पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी आहे त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे आजही उघडे आहेत. बरं, अनेक जण विचार करतात की कोणता कॅमेरा घ्यावा, कोणती नीश निवडावी. पण थांबा, या सगळ्याच्या आधी एक असा निर्णय आहे जो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. हा एक असा पायाभूत प्रश्न आहे जो संपूर्ण यूट्यूब प्रवासाची दिशाच ठरवतो. आणि तो प्रश्न आहे, आपलं अंतिम ध्येय काय आहे याबद्दल. आणि इथेच येतो आपला दुसरा टप्पा, नफा मिळवण्याचे 2 मार्ग. इथेच तो मूलभूत निर्णय घ्यायचा आहे. प्रसिद्धी मिळवून एक पर्सनल ब्रँड तयार करायचा आहे की मग पैशांवर लक्ष केंद्रित करून एक कंटेंटचा व्यवसाय उभा करायचा आहे. ही एक निवड आहे जी संपूर्ण प्रवासाला दिशा देणार आहे. याला सोप्या भाषेत म्हणू शकतो, पर्सनल ब्रँड म्हणजे चेहरा दाखवून काम करणं विरुद्ध कंटेंट मशीन म्हणजे चेहरा न दाखवता काम करणं. यातलं काही बरोबर किंवा चूक नाहीये. ही फक्त 2 वेगवेगळी प्लेबुक्स आहेत जी वेगवेगळ्या ध्येयांसाठी बनवली आहेत. तर पहिला मार्ग आहे पर्सनल ब्रँड बनवणं. हा मार्ग पूर्णपणे निर्मात्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. इथे प्रेक्षकांसोबत एक घट्ट नातं, एक विश्वास तयार होतो, ज्यामुळे ते फक्त व्ह्यूअर्स न राहता निष्ठावान चाहते बनतात. याचे फायदे तर स्पष्ट आहेत. एक मजबूत पर्सनल ब्रँड तयार होतो. प्रेक्षकांची निष्ठा खूप जास्त असते. मोठ्या क्रिएटर्ससोबत काम करण्याच्या संधी मिळतात आणि स्वतःची उत्पादनं विकणं खूप सोपं जातं. पण याला दुसरी बाजूही आहे. ही एक ॲक्टिव्ह इन्कम आहे. म्हणजे जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंतच पैसे मिळतात. याचा विस्तार करणं म्हणजे स्केल करणं खूप कठीण आहे आणि यात वेळ आणि ऊर्जा प्रचंड लागते. आता वळूयात दुसऱ्या मार्गाकडे, द कंटेंट मशीन. हा एक चेहरा नसलेला दृष्टिकोन आहे. हा एक बिझनेस सिस्टमसारखा आहे जो खास पॅसिव्ह इन्कम आणि मोठ्या प्रमाणावर कंटेंट तयार करण्यासाठी बनवलेला आहे. आता या तक्त्यामध्ये दोन्ही मार्गांची थेट तुलना पाहूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. पर्सनल ब्रँडचं मुख्य ध्येय आहे प्रसिद्धी आणि प्रेक्षकांची कनेक्शन, तर कंटेंट मशीनचं ध्येय आहे पैसा आणि ऑटोमेशन. एकीकडे ॲक्टिव्ह इन्कम तर दुसरीकडे पॅसिव्ह. पर्सनल ब्रँड स्केल करणं अवघड आहे, पण कंटेंट मशीनमध्ये तर 10 ते 50 चॅनलसुद्धा सहज चालवता येतात. आता निवड करायची आहे, निष्ठावान चाहते हवेत की जास्त व्ह्यूज? आणि सगळ्यात महत्त्वाचं, विश्वासासाठी वेळ द्यायचा की मोठ्या विस्तारासाठी अज्ञात राहायचं? पण थांबा, एक तिसरा मार्गही आहे, तो म्हणजे हायब्रिड मॉडेल. या माहितीच्या मूळ निर्मात्याच्या शब्दात सांगायचं तर, मला पॅसिव्ह इन्कम आणि प्रसिद्धी दोन्ही हवं होतं, म्हणून मी एक हायब्रिड मार्ग तयार केला. याची पद्धत एकदम सोपी आहे. आधी व्हॉइस ओव्हर चॅनल सुरू करून एक स्केलेबल व्यवसाय उभा करायचा.
प्रेक्षक वर्ग तयार झाला की योग्य वेळी चेहरा समोर आणून त्या तयार व्यवसायावर एक पर्सनल ब्रँड तयार करायचा. चला, एकदा मार्ग निवडला की पुढची पायरी येते अंमलबजावणीची. आता आपण स्ट्रॅटेजीकडून थेट ॲक्शनकडे वळत आहोत. इथे योग्य निश शोधणं आणि ती तयार करण्यासाठी योग्य साधनांचा वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. निशी निवडण्याची प्रक्रिया या 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली, स्वतःची आवड किंवा पॅशन काय आहे ते ओळखणं. कारण आवड असेल तरच आपण दीर्घकाळ टिकून राहू शकतो. दुसरी, त्या विषयाला बाजारात मागणी आहे का हे तपासणं. आणि तिसरी, त्यातून पैसे कमावण्याची क्षमता किती आहे याचा अंदाज घेणं. उदाहरणार्थ फायनान्स निशमध्ये CPM म्हणजे प्रति 1000 व्ह्यूज मिळणारे पैसे खूप जास्त असतात, पण व्ह्यूज तुलनेने कमी येतात. या उलट मनोरंजनाच्या निशमध्ये व्ह्यूज प्रचंड येतात, पण CPM मात्र कमी असतो. त्यामुळे एखाद्या निशमधून किती कमाई होईल हे वरवर पाहून ठरवणं चुकीचं ठरू शकतं. आणि एक चांगली बातमी ही आहे की जवळजवळ प्रत्येक आवडीच्या विषयाला जर योग्य दृष्टिकोन दिला तर एका यशस्वी फेसलेस चॅनेलमध्ये बदलता येतं. ह्याच्या शक्यता तर खरंच अमर्यादित आहेत. समजा इतिहासात आवड असेल तर AIच्या मदतीने इतिहासातील रंजक कथा सांगता येतात. किंवा मग लोकप्रिय ड्रामाचे सारांश देऊन लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचता येतं. विनोदाची आवड असेल तर प्राण्यांच्या व्हिडिओंवर मजेदार डबिंग करून कंटेंट व्हायरल करण्याची संधी आहे. किंवा अगदी लोकांच्या आयुष्यात थेट मदत करणारा कंटेंट, जसं की सरकारी योजना सोप्या भाषेत समजावून सांगणे. म्हणजे प्रत्येक विषयात यशस्वी होण्याची संधी दडलेली आहे. मार्ग कोणताही निवडा, पण ही आधुनिक साधनं म्हणजे तुमचं इंजिन आहेत. VidIQ तुम्हाला व्हायरल आयडियाज आणि कीवर्ड शोधण्यात मदत करतं. ChatGPTमुळे स्क्रिप्ट लिहिण्याचं काम खूप सोपं होतं. आणि कॅपकटसारख्या ॲप्समुळे प्रोफेशनल लेव्हलचे व्हिडिओ अगदी वेगाने एडिट करता येतात. या साधनांमध्ये एक खूप भारी तंत्रज्ञान आहे, त्याला की फ्रेम्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमचा व्हिडिओमधील कोणत्याही टेक्स्ट किंवा इमेजला प्रोफेशनल ॲनिमेशन देतं. फक्त सुरुवातीचा आणि शेवटचा पॉइंट सेट करायचा की सॉफ्टवेअर आपोआप एक स्मूथ हालचाल तयार करतं. यामुळे व्हिडिओ एकदम आकर्षक दिसतात. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे? हा प्रवास फक्त व्हिडिओ बनवण्यापुरता मर्यादित नाहीये, तर आपण कोणत्या प्रकारचे क्रिएटर बनू इच्छितो याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याबद्दल आहे. आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न हाच आहे, एक निष्ठावान चाहता वर्ग तयार करायचा आहे की एक विशाल साम्राज्य उभं करायचं आहे? याच प्रश्नाच्या उत्तरातूनच YouTube प्रवासाची खरी दिशा ठरणार आहे.